काय ग? घरातली कामं, बाहेरची कामं, ऑफिसची कामं, या सगळ्या कामांच्या रहाटगाड्यामध्ये स्वतःची काळजी घेणं राहून जातीये. हे एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी मयुरी तुमचं खूप जास्त मनापासून स्वागत करते आपल्या गोडस चॅनलवरती, ज्याचं नाव आहे पंकुडिया. आणि आज मी तुमच्यासोबत एक रॅन्डम संडे शेअर करतेय. संडे यासाठी की आज मला सुट्टी आहे, मस्त दिवसभर मी रिलॅक्स करेन असं मी रोज म्हणजे दर सॅटर्डेला झोपताना ठरवते. आणि दुसरा दिवस इतका कामामध्ये जातो की असं वाटतं की संडे आला आणि गेला, कळलं सुद्धा नाही. आता आज सुट्टी आहे तर म्हटलं थोडंसं उशिरा उठावं, पण ठीक आहे, असं माझं रोजचं उठणं सुद्धा असं फार पहाटे वगैरे नसतं, म्हणून मी रोजच्या पेक्षा 1 तास उशिरा उठले. 7:30 वाजता उठलेली आहे. आणि उठल्या उठल्या सगळ्यात आधी रोजचं आपलं काम, मस्त फेस वॉश करून घ्यायचा. 1-2 मिनिट छान फेस वॉश मस्त असं स्किनवरती लावून त्याला मसाज करून मस्त रात्री लावलेलं पूर्ण स्किन केअर काढून टाकायचंय. आणि त्यानंतर ब्रश, इसेन्शियल कामं वगैरे ते सगळं झालं. आणि आता पहिल्यांदा मी काय पिते किंवा खाते, तर एक तर 3-4 बदाम भिजत घातलेले असतात, म्हणजे वेगवेगळे असतात प्रत्येकासाठी. कधी कधी मुलं खातात किंवा नाही खात, त्यामुळे डेली फक्त मी माझ्यासाठी टाकते. जर रात्री आठवण करून दिली आणि मी जर विचारलं त्यांना की तुम्हाला खायचेत का, आणि हो बोलले, तरच मी त्यांच्यासाठी टाकते, नाहीतर फक्त माझ्यासाठीच टाकते. त्यामध्ये 3-4 बदाम आणि गरम पाणी सुद्धा इतकं उकळतं की ते पिल्या जाईल, थंड सुद्धा नाही घ्यायचे. आता या ठिकाणी चहा करायला टाकलाय आणि तितक्या वेळामध्ये मी इकडे फेऱ्या मारतीये. चहा त्यांनी ओतून घेतलाय, त्यांचा पिऊन झाला आणि ते बाहेर फिरायला गेले. आता बरेच जण म्हणतात की चहा वगैरे घ्यायचा नसतो बाहेर, वॉकिंगच्या आधी वगैरे, पण एक सवय आहे, ती सुटणं शक्य नाही. त्यामुळे मी सुद्धा थोडासा चहा पिला, त्यांनीही पिला. ते फिरायला गेले, तितक्या वेळामध्ये 20-30 मिनिट असतील, मी थोडंसं योगासनाचे प्रकार करून घेतले. आता या ठिकाणी बघा, मला योगासनं खूप जास्त आवडतात आणि मला येतात सुद्धा. मी कोविडच्या काळामध्ये त्याला बेसिक आणि प्रो लेवलची एक स्टेप असं शिकलेली आहे, त्यामुळे मी ते व्यवस्थित करते. तर तितक्या वेळामध्ये मी रोज तेवढं तेवढं करते. बऱ्याच वेळा मला ते जमतं आणि बऱ्याच वेळा नाही सुद्धा. स्वतःवरती सक्ती करायची नाही, हे मी नव्याने एक ठरवलंय. कारण काय असतं माहितीये का, रात्रीचं एक उदाहरण देते मी तुम्हाला उठण्याचं. रात्री मी एक 12-1-2 इतक्या वाजेपर्यंत जरी जागले ना, की मला असं वाटायचं की 6-6:30 वाजता तरी मी उठायला पाहिजे. कारण जागणं हे माझ्या कामासाठी आहे, पण सकाळी उठणं हे घरातल्यांसाठी असतं, की त्यांचं सगळं रुटीन व्यवस्थित बसतं मग मी जर सकाळी लवकर उठले तर. आणि ह्या 8 तासापायी मी आजारी पडले होते. तेव्हापासून मी ठरवलं की बिलकुल स्वतःच्या बॉडीवरती, माइंडवरती ताण येईल असं काहीच करायचं नाही. व्यवस्थित सगळं रुटीन होऊ द्यायचं. आता त्यानंतर बीट आणि गाजराचा ज्यूस करून घेतला होता, तो मस्त पिला इथे. आणि त्यानंतर अंघोळ वगैरे. आता आज आहे संडे, जसं की मी दुसऱ्यांदा सांगतेय, आणि आजच्या दिवशी स्किन केअर व्हायलाच हवं. म्हणजे रोजच एकतर डे स्किन केअर आणि नाईट स्किन केअर डेली होतं. कधी कधी स्किप पण मारते, मूडवरती आहे डिपेंड. पण जास्त करून तर मी संडेला थोडंसं जास्त बॉडी केअर किंवा मग अजून थोडंसं प्रो लेवलचं स्किन केअर वगैरे करते, म्हणजे ज्यामध्ये क्लीनअप वगैरे असेल. तर आज मला करायचं होतं हँड, बॉडी आणि बॅक एक्सफोलिएट. त्यामुळे छान एक स्क्रब घेतलं, त्याने हाताला पायाला स्क्रब करून घेतलं, बॅकला सुद्धा स्क्रब केलं, आणि तितकं माझं बॉडी केअर कम्प्लीट झालं. त्यानंतर मी आंघोळ करून छानसं बॉडी लोशन लावून घेतलं. या एका स्टेपमुळे नाही, हातावरची डेड स्किन निघून जाते, सेम विथ लेग अँड बॅक. तर ते छान पार पडतं. त्यानंतर मॉइश्चरायझरमुळे आपलं पीएच बॅलन्स होतं, मस्तपैकी एक ग्लो येतो. आणि त्यानंतर मी सकाळचं रुटीन करते, ज्यामध्ये एकतर क्लिन्झिंग झालेलं असतं आपलं, त्यानंतर टोनिंग असतं आणि मॉइश्चरायझर असतं. मॉइश्चरायझर मी खूप थोडंसं लावते, कारण माझी ऑइली स्किन आहे. आणि त्यानंतर मी भरपूर भरपूर असं सनस्क्रीन लावते. सनस्क्रीन मी बिलकुल स्किप नाही करत, जेव्हा मी इथे असते हिंगोलीमध्ये, जेव्हा असते तेव्हा. आणि जिथे त्याची खरंच खूप गरज असते, म्हणजे गावाकडे वगैरे, की चुलीचं येतं असं तोंडावरती, त्यानंतर बरंचसं बाहेरचं वातावरण असतं, त्यामुळे जिथे युव्ही रेज जास्त येतात ना, तिथे मात्र मला सनस्क्रीन लावायला वेळ नाही मिळत किंवा सनस्क्रीन लावता येत नाही. माहित नाही, कुठेतरी सामानात पडते, सापडतच नाही, किंवा मग लावायची राहून जाते, किंवा काहीतरी गोंधळ उडतो. आणि जिथे गरज असते तिथे मात्र माझं
मेन गोष्ट स्किप होऊन जाते. तर या ठिकाणी मस्त मी रेडी झालीये. 1-2 छानसे थंबनेलसाठी फोटो सुद्धा घेतलेत आणि इथे बघा सगळ्यात शेवटी मला बऱ्याच वेळा 1-2 मी मेकअपचे व्हिडिओ केले होते बरं का. तर त्यामध्ये मी पावडरचं बिलकुल लवलेशही न लावता तो व्हिडिओ कंप्लीट केला आणि ओके, डन झाला. तिथे मला कमेंट आलेली की तुम्ही पावडर नाही लावले. आता काय माहिती का, पर्सनल चॉईस असते आपली काही. तर मला एक ग्लोवी डुवी मेकअप खूप जास्त आवडतो. मला फ्लॅट जो येतो ना मॅट फिनिशिंग, तसं मला नाही आवडत. आता या ठिकाणी बघा इथे माझी स्किन खूप जास्त ग्लो करते. इथे काय मी कुठलंही हायलायटर नाही लावलंय, पण ग्लो करते. जर इथे माझी स्किन ग्लो नसती केली तर मी थोडंसं हायलायटर लावलं असतं. पण बिलकुल मॅट माझं तोंड पांढरं फाटक दिसते असं बिलकुल नाहीये. आणि त्यामुळे मग मी ती पावडर नाही लावत. पण आज मी परत पावडर लावले आणि ती थोड्याशा याच्यामध्ये. आता इथे माझं सगळं आवरून कंप्लीट झालंय आणि होपफुली आजचा रविवार खूप छान जाईल. कुठेतरी आम्ही बाहेर जाऊ वगैरे. पण आता तरी सध्या तरी मी घरात आहे आणि मला 2 ते 3 व्हिडिओ स्किन केअरचे शूट करायचे आहेत वेगवेगळ्या ब्रँडसाठी. बघूया आता काय काय होतं आणि काय काय नाही होत. त्या सगळ्या व्हिडिओजमध्ये अनबॉक्सिंगचा एक व्हिडिओ होता आणि त्यामध्ये ड्रायफ्रुट्स येणार होते. तर या बॉक्समध्ये मला अंजीर मिळाले. दुसऱ्या बॉक्समध्ये असंच बरेच ड्रायफ्रुट्स वगैरे होते, वेगवेगळ्या सीड्स वगैरे. तर नवीन कुठला तरी ब्रँड आलाय, ते आपल्याला सेल करतायत ड्रायफ्रुट्स खूप रिझनेबल रेटमध्ये. तर त्यांचा व्हिडिओ टाकायचा होता. तर बऱ्याचशा लेडीज असतात ज्यांना घरी बसून कमवायचं असतं पैशांसाठी, घरच्यांना मदत करायची असते स्वतः कमवून. तर त्यांच्यासाठी हा पण एक ऑप्शन असू शकतो की रिसेल करू शकतात त्या, किंवा मग ब्रँडसाठीचे व्हिडिओज बनवू शकतात ज्यामध्ये आपल्याला चेहरा सुद्धा दाखवायची गरज नसते आणि अशा सगळ्या व्हिडिओज मधून तुम्ही कमवू शकता. बऱ्यापैकी कमाई होते, त्यामधून तुम्ही घरच्यांना सुद्धा सपोर्ट करू शकता. तर आजचा म्हणजेच रविवारचा व्हिडिओ एवढाच. हा व्लॉग कसा वाटला नक्की कळवा आणि तुम्हाला कुठल्या बाबतीत ऐकायला, बोलायला, बघायला आवडेल मला सांगा. मी त्यावरती नक्की व्हिडिओ घेऊन येईल. थँक यू फॉर वॉचिंग.